महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. पहिला आंभोरा रस्ता बनला मृत्यूचा सापळा. 15 जानेवारीला रास्ता रोखणं प्रशासनाची झोप उठणार. भंडारा जिल्ह्यातील पहिला ते आंभोरा हा मुख्य मार्ग गेल्या 3 वर्षांपासून पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत असून प्रशासनाच्या संथ व निष्काळजी कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. आंभोरा पुलानंतर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला असताना या रस्ता दुरुस्तीचे काम मात्र अद्यापही कागदावरच अडकले आहे. निकृष्ट दर्जाच्या PCC रस्त्यांमुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून खडी उखडल्यानं वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यालगत पथदिव्यांचा अभाव असल्यानं रात्री अपघातांची संख्या वाढत असून शाळकरी मुले, महिला आणि भाविकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून होत असलेलं दुर्लक्ष सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानं चोवा ग्रामस्थांनी थेट रस्त्यावर उतरायचा निर्णय घेतलाय. 15 जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला धडा शिकवला जाणार असून यानंतर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. मी प्रकाश बोरकुटे, उपसरपंच ग्रामपंचायत चोवा. माझी एवढीच मागणी आहे. मागील 3 ते 4 वर्षापासून पहिला ते आंबोरा रस्ता या रस्त्याचे काम चालू आहे. अतिशय कासव गतीने चालू आहे. या रस्त्याने शाळकरी मुले, दवाखान्यात जाणारे लोक आणि आंबोऱ्याला दर्शनाला जाणारे बरेचसे भाविक या रस्त्याने नेहमी ये जा करतात. परंतु रस्ता जागोजागी उखडलेला आहे. यामुळे लोकांना खूपच त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती झाली नाही तर आम्ही गावकऱ्यातर्फे रस्ता रोको करू, एवढीच माझी मागणी आहे. मी वामन शहारे चोव्यावरून बोलतो आहे. पहिल्या आंबोरा रस्त्याचं काम चालू आहे, परंतु मागील 4 वर्षापासून सदर हा बांधकाम आहे, परंतु अतिशय कासव गतीने होत आहे. या रस्त्याने फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालते. पादचारी, सायकलस्वार, दुचाकीस्वार इत्यादी वाहनं या रोडापासून 24 तास चालत असतात. परंतु रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे आले आहेत. प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही. समजा हे खड्डे बुजविले गेले नाही तर येत्या 15 दिवसात आंदोलनाचा इशारा ग्रामवासियांनी दिला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार या रस्त्याला जे प्रशासन आहे ते